यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुका सध्या रेती माफियांचे नंदनवन बनले असून दुर्भा येथील रेती घाटानं भ्रष्टाचाराचे सर्वोच्च अंक मोडले आहेत। निसर्गाची लूट आणि कायद्याचे उल्लंघन करत या घाटातून रात्रंदिवस रेती काढली जात आहे। विशेष म्हणजे या महालुटीकडे महसूल आणि पोलीस विभागानं जाणीवपूर्वक डोळे झाक केल्यानं प्रशासकीय यंत्रणा माफियांच्या दावणीला बांधली गेली आहे की काय असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे। दुर्भा रेती घाटावर गेल्या महिनाभरापासून जे काही सुरू आहे ते थक्क करणारे आहे। सामान्यतः सरकारी नियमानुसार सूर्यास्तानंतर उत्खनन करण्यास बंदी असते, मात्र येथे नियम धाब्यावर बसवले आहेत। स्थानिकांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार या घाटात चक्क 5 ते 6 जेसीबी आणि डझनभर ट्रॅक्टर रात्रंदिवस तैनात असतात। रात्रीच्या वेळी तर येथे हाय मास्ट लाईट लावून जणू काही अधिकृत सरकारी प्रकल्प सुरू असल्याच्या थाटात उपसा केला जातो। नागरिक संतापून म्हणतात की प्रशासनासाठी हा ब्रेकडाऊन असेल, पण आमच्यासाठी हा कधीही न थांबणारा ब्रेकलेस उपसा आहे। रेती उपशाचा हा वेग इतका भयानक आहे की अवघ्या काही दिवसातच नदीचे पात्र रिकामे झाले आहेत। केवळ आर्थिक लूटच नव्हे तर पर्यावरणाचे मोठे हत्याकांड आहे। बेसुमार आणि अघोरी उत्खननामुळे दुर्भा नदीचे पात्र तब्बल 15 ते 20 फूट खोल गेले आहे। याचे गंभीर परिणाम आता आजूबाजूच्या शेत शिवारात दिसून लागले आहेत। शेतजमिनी खचल्या, नदीपात्र खोल गेल्यामुळे काठावरील सुपीक शेतजमीन नदीत कोसळत आहे। जलपातळीत घट, भूभागातील पाणी उपसले गेल्यानं शेकडो विहिरी कोरड्या पडल्या आहेत। पर्यावरणाचा ऱ्हास, जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असून नदीचे नैसर्गिक स्वरूप पूर्णपणे नष्ट झाले आहे। शेतकरी उद्ध्वस्त होत असताना आणि डोळ्या देखत आपली जमीन नदीत जाताना पाहून अन्नदाता हवालदिल झाला आहे, मात्र त्याच्या आक्रोशाचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचू दिला जात नाहीये। दुर्भा रेती घाटाचा उपसा कोणत्याही आडवळणाच्या ठिकाणी नाही तर चक्क मुख्य रस्त्यालगत सुरू आहे। तरीही झरी जामणी महसूल विभाग आणि स्थानिक पोलीस स्टेशनला याची खबर नसावी ही बाब कोणाच्याही पचनी पडणार नाही। महसूल विभागाचे भरारी पथक केवळ कागदावरच आहे का असा प्रश्न विचारला जात आहे। वरपासून खालपर्यंत मलिदा वाटला जात असल्याशिवाय इतक्या मोठ्या धाडसानं कोणीही लूट करू शकत नाही असा थेट आरोप गावकऱ्यांनी केला आहे। जेव्हा एखादा सामान्य माणूस घरकुलासाठी एक बैलगाडी रेती नेतो तेव्हा त्याच्यावर कारवाईसाठी धावून जाणारे प्रशासन जेव्हा हाय मास्ट लाईट लावून कोट्यावधींची लूट होते तेव्हा गांधारीची भूमिका का बजावते हा खरा काळीचा मुद्दा आहे। माफियांचा गॉडफादर कोण? एका बाजूला शासन महसूल वाढावा असे सांगते आणि दुसऱ्या बाजूला सरकारी तिजोरीवरून दरोडा टाकला जातोय। या रेती माफियाला नक्की कोणाचे अभय आहे? तालुक्यातील कोणत्या बड्या राजकीय नेत्याचा याला पाठिंबा आहे? महसूल विभागातील कोणत्या अधिकाऱ्यांना या लुटीचा हप्ता निश्चित केला आहे? तर पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे का? हे प्रश्न झरी जामणीच्या जनतेला सतावत आहेत। कोट्यवधी रुपयांची ही रेती चोरी केवळ एक गुन्हा नसून हा सरकारी संपत्तीवर टाकला गेलेला पद्धतशीर दरोडा आहे। आता वेळ आली आहे ऍक्शनची। केवळ कागदी घोडे रचवून आता चालणार नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करण्याची गरज आहे। जनतेने प्रशासनासमोर खालील प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत। तत्काळ सील म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भरारी पथक पाठवून दुर्भा घाट तातडीनं सील करावा। ड्रोन मोजणी म्हणजेच गेल्या एका महिन्यात किती ब्रास रेती उपसली गेली याची ड्रोनद्वारे मोजणी करावी आणि बाजारभावापेक्षा 5 पट दंड वसूल करावा। निलंबनाची कारवाई म्हणजेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या झरी जामणीच्या महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे। जर वेळीच ही लूट थांबली नाही तर झरी जामणीचा हा भाग वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही। प्रशासनानं आता तरी कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे, अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीनं आपला हिशोब चुकता करतील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे।